पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आता शिरूर तालुक्यातील देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून ढाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। दीपक जालिंदर येठेकर वय वर्ष 33 राहणार गुंदेगाव याचा मृत्यू झाला असून यातील चारचाकी चालक हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे। घटनेनंतर चालक फरार झाला असून त्याने मद्यपान केले असल्याची माहिती देखील समोर येत आहे। कवठे एमआय येथे अष्टविनायक महामार्गावर एका ढाब्याजवळ हा अपघात काल बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास झाला। अमोल गोरक्ष येठेकर वय वर्ष 34 व्यवसाय शेती राहणार मुक्काम पोस्ट गुंडेगाव तालुका अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एमआय पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दीपक हा मोटरसायकल क्रमांक 16 CR 7775 चालवत जेवणाचा डब्बा आणण्याकरता कामगार रंगनाथ बन्सी आढाव यांच्यासह जात होता। कवठे एमआय बाजूने पारगावकडे रॉंग साईडने ढाब्यावरून येणाऱ्या इको गाडी क्रमांक MH12 TD 8718 चालकाने भरधाव वेगाने येत असताना त्यांनी दुचाकीला जोरात धडक दिली। त्यामध्ये दीपक येठेकर यांचा मृत्यू झाला। यावेळी पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव हे गंभीर जखमी झाले आहेत। चारचाकी गाडी चालवणारे तरुण हे एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने ढाब्यावर मद्यसेवन करत फार्म हाऊसवर बसल्याची चर्चा परिसरात आहे। त्यामुळे वाढदिवसाची पार्टी मात्र एका गरीब मजुराच्या जीवावर बेतली आहे। घटनेनंतर गाडी चालक पसार झाला आहे। गाडीचा मालक कोण चालक कोण याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेतील आरोपीला गजाआड करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। रस्त्यावर काम करणाऱ्या गरीब तरुण मजुराचा जीव गेल्यानंतरही पार्टी रंगल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। अपघात झाल्यानंतर संविधाने परिसरात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला। यामध्ये अनेक प्रतिष्ठित सामील झाले होते। तोपर्यंत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे।